हाय हॅलो नमस्कार, मी हर्षा। आज आम्ही एका ट्रिपला जातोय, तर म्हटलं की एक व्हिडिओ बनवावा त्याच्यासाठी, मेमरीसाठी। सो माझ्यासोबत जातोय गीत आणि गीतानी हनीमूनसाठी। कुठे जातोय मी तुम्हाला नंतर सांगेन, पण हे आमच्या बॅग्स आहेत। ही गीतची आहे, ही एक्स्ट्रा बॅग आणि ही माझी बॅग। चला मग तुम्ही पण या आमच्यासोबत। चला मग मंडळी, मी जाते पिकनिकला। खूप जोडे बॅग माझी। अरे गीत चल पिकनिकला, तिथं चालली। बँड्रा टर्मिनलला आपली ट्रेन कितीची आहे? 11:55. ओके, 11:55ची आमची ट्रेन आहे बँड्रा स्टेशनवर। कोणती ट्रेन आहे सांगितलं नाही मला तू? हा, मला काहीच सांगत नाही। कोणती? सेकंड नंबर जामनगर एक्सप्रेस अशी काहीतरी ट्रेन आहे, बघूया आता। माझं सासर आहे। चला या घरी। हे आमचं त्याला सांगितलंच नाही। आम्ही आलोय अहमदाबादला, गीतच्या घरी। माझ्या सासर आता आपण आहोत माझ्या घरी। ते माझं घर आहे आणि आता आपण तयार झालोय। बिकॉज आपल्याला जायचं आहे गीतच्या फ्रेंड जो हर्ष आहे, बेस्ट फ्रेंड आहे, त्याच्या बायकोचं डोहाळे जेवण। मी तुम्हाला तिकडचं पण दाखवेन, काय काय खूप छान छान असं लागतं। चला जाऊया। गीतच्या फ्रेंडची बायको रिद्धी, हिचाच बेबी शॉवर आहे, म्हणून आम्ही लोक इथे आलेलो आहे। तिला तर मराठी येत नाही है ना? आपको तो मराठी नाही आता, गुजराती आत। आता आम्ही आलोय अहमदाबादच्या टिबेटियन मार्केटला। आता इथे काय काय ते मला पण नाही माहिती आहे, पण चला गीत घेऊन आल्या म्हणून मी पण आले बघायला। इथे ॲक्च्युली सगळे गरम कपडे मिळतात आणि हे लोक, अरे गीत कुठून येतात हे लोक? तिबेटवरून येतात आणि ह्या लोकांचा स्टॉल पुरा सीझन असतो का?
फक्त थंडीमध्ये ह्या लोकांचा सीझन असतो. तुम्हाला प्रॉपर शो करते. चप्पल्स आहेत छान छान. हे जॅकेटचे काय प्राइस आहे? 950. फिक्स रेट है क्या? 950 का जॅकेट. गीत ओपन करून दाखवता जरा. छोट्यांचं आहे हे. कितना? 1450. ओके 1450. कितीला आहेत विचार जरा. 600. हे आम्ही ऍक्च्युली ना फॅशन स्ट्रीट मधून घेतलेत. हे कितीला आहेत विचार. 3400. मग किती रुपये? 400 रुपये. ओ किती काढायला सांग त्याला. गीत साठी जरा शॉपिंग करतोय. बघा कसं दिसतं. हा जरा काढते. ट्राय करून बघ. छान आहे. मला आवडलं. घेऊन टाक. कसं वाटतं? पतंग हॉटेल भारी आहे पण हे काहीतरी आतमधून गोल गोल फिरतं. कधी गीत घेऊन जाणार आहे काय माहिती. आणि हे अहमदाबादचं ट्रॅफिक सेम मुंबई सारखेच आहे यार. शो चालू आहे म्हणून एवढा. हा संडे आहे ना म्हणून. शो आहे ना तिकडे. गाईड शो आहे.
जसं की आम्ही काल अहमदाबादला होतो, म्हणजे अजून पण अहमदाबादलाच आहे, पण काल आम्ही खास गीतच्या मित्राचं बायकोच्या डोहाळे जेवणासाठी आलो होतो आणि आता आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला चाललो आहे. सो आम्ही तो वाट बघतो आमच्या बसची, जे आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे. आणि आम्ही घेतो आहे राजवाडी चाय आणि 1 मस्का विथ चॉकलेट्स अँड पायनॅपल. आपण आलो आहे सहेलियों की बारी, जे महाराणा संग्रामसिंह यांनी सन 1710मध्ये बनवलं होतं राजपरीवर महिलांचा सत्कार करण्यासाठी. चला बघूया आपण आतमध्ये काय काय जेवायला. बट त्याच्या अगोदर आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. सकाळपासून आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो एका गोष्टीमुळे. ॲक्च्युली गीत कसं वाटतं आहे तुला आता घड्याळ भेटलं आहे तर? हां, काय सीन झाला मी सांगते. सकाळी आम्ही जेव्हा बसने उतरलो उदयपूरला, तर ह्याचं वॉच नाही चार्जिंगला लावलं होतं आणि ते वॉच म्हणजे लिटरली तो विसरून आला त्या बसमध्ये. आणि जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये गेलो चेकिंगसाठी, तर तेव्हा तिकडे गेल्यावर मला बोलतो माझं वॉच नाही हातामध्ये. मग आम्हाला तर वाटलं आता वॉच काय भेटत नाही. टेन्शन हे होतं की ते वॉच त्या विचारायचं खूप एक्सपेन्सिव्ह वॉच आहे. सो मग म्हटलं आता गेलं वॉच. ह्याने तो होप सोडले होते. बट नंतर मग आम्ही कसं त्यांचे जे मेन वेबसाईट आहे तिथे कॉल केला, तर ते लोक बोलले की आम्ही बघतो सांगतो, म्हणजे त्यांचं असं होतं. तर मग त्याला खूप लेट होणार होता. मग शेवटी आम्ही ना बस ड्रायव्हरचा रिक्वेस्ट करून त्यांच्याकडनं नंबर घेतला आणि त्यांना कॉल केला. त्याने आम्हाला इकडे रेती स्टँडला बोलवलं आणि ते किती वाजता 3:45ला ना
त्याची बस होती. 3:45ला त्याची बस होती. तर तिकडे आम्ही त्याला एकही कॉल न करता तिकडे जाऊन उभे राहिलो. त्या अंकलने तिकडे आल्यानंतर आम्हाला ते वॉच रिटर्न दिलं. आम्ही त्यांना खूप थँक्यू बोलू, कारण खरंच खूप आम्ही टेन्शनमध्ये होतो, त्याचं गाड्या भेटत नव्हता म्हणून. आम्हाला वाटायला ते गेलंच की काय. तर आत्ताचं आमचं जे जेवण आहे ते हे इकडचं स्पेशालिटी जेवण आहे. गीत सांग ना जरा काय काय आहे. डाळ बाटी, ही डाल बाटी आहे. हे चुरमा आहे. बाजूचं हे बेसन गट्टा आहे. आणि हे डाळ आहे. ओके. आणि हे त्यांच्या इकडचं स्पेशली छास. ही काहीतरी चटणी आहे, लसूणची चटणी. आता ते कसं खायचं मला गीत सांगणार आहे, कारण मला नाही माहिती काय कसं खातात. फतेसागर लेकला आणि खूप थंडी आहे. 16 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. चाय पिण्याचा विदाउट स्वेटर तर बाहेर पडायलाच नको. आम्हाला वाटलं एवढी थंडी नसेल, खूप थंडी पण मस्त वाटते. पास्ता नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज आमचा उदयपूरमधला दुसरा दिवस आहे. आता आम्ही नाश्ता करून फतेसागर लेकला उभे आहोत. काल आमची ॲनिव्हर्सरी होती, तर खूप छान आम्ही सेलिब्रेट केली. खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप टाईमनंतर असं आम्ही बाहेर पडलो आहे फिरायला. खूप छान वाटतं आहे. आता आपण जायचं आहे सिटी पॅलेसला. तर मग बघू सिटी पॅलेस कसं आहे ते. चला.
पॅलेसला. हा महल बघा खूप सुंदर आहे. महाराणा उदयसिंग यांचा महल आहे हा, जो की 16व्या शतकामध्ये त्यांनी बांधला होता आणि ते वास्तव्यास पण इथेच होते आणि इथूनच ते त्यांचं राज्य चालवायचे. असं मानलं जातं की हे राजस्थानमधील सगळ्यात मोठं महाल आहे आणि आता हा एक ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखला जातो. बट खूप छान आहे हा, मला खूप आवडला. टाईम लागतोच 3.5 तास ना, 3 ते 3.5 तास तरी पाहिजे आपल्याला इथे फिरायला प्रॉपर. आणि आता आपण नेक्स्ट जातोय, कुठे जातोय? सज्जनगडला जातोय. चला बघूया. तर मित्रांनो आता आपण चाललोय सज्जनगडला आणि ही एंट्री गेट आहे हा. बघूया कसं आहे आता सज्जनगड. इथे तिकीट्स चेक करतात.
महाराणा सज्जन सिंग यांनी 1884 मध्ये बनवला होता. ते त्यांचं निवासस्थान होतं हे. आणि आता इथून आपण अख्खं उदयपूर बघू शकतो. सिटी पॅलेस, अजून जो आपण सकाळी मॉर्निंगला बघितला होता फतेह झील आहे ना, फतेह सागर झील काहीतरी, ते पण बघू शकतो. तर मग मला खूप आवडला. अजून एक की ह्याला मान्सून पॅलेस म्हणून पण ओळखलं जातं. मान्सून वाऱ्यांची जे काही बदल असायचे ते इथे समजायचे ह्या लोकांना. सो म्हणून हा किल्ला बनवला गेला. तर मंडळी आता आपण इथून निघतोय. आता खूप सारी भूक लागली आहे, त्याच्यामुळे पोटापाण्याची काहीतरी व्यवस्था करूया. आणि नंतर आमची संध्याकाळी 7ची बस आहे. आम्ही चेकआउट सकाळीच केलं आहे आणि आता आम्ही जातो नेक्स्ट डेस्टिनेशनला, जे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. ठीक आहे, चला.